तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला आज देखील राज्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे, तर पाऊस कोणत्या तारखेला बंद होणार आहे, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या। तर मित्रांनो, आज आहे 26 सप्टेंबर। आज दुपारनंतर आपल्याला कोणकोणत्या भागात पावसाची शक्यता असणार आहे, आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राकडून सुरुवात करून आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, आपल्याला या ठिकाणी पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये अक्षरशः आपल्याला रेड अलर्ट दिलेला आहे। या ठिकाणी आपल्याला अतिमुसळधार ढगफुटी सदृश पावसाचा इशारा पाहायला मिळत आहे। चाकण, पुणे, सासवड या भागामध्ये देखील आपल्याला ढगफुटी पाऊस पाहायला मिळत आहे। पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तसेच शिरूर, दौंड, अहमदनगर या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार अशा पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे। तसेच कोकण पट्टीमध्ये संपूर्ण दिवसभर पावसाची संततधार राहणार आहे। परंतु आपल्याला जसं की स्क्रीनवरती बघू शकता, आपण कल्याण, डोंबिवली, मुंबई, ठाणे, पालघर तसेच गोरेगाव, चिपळूण या संपूर्ण भागामध्ये आपल्याला अक्षरशः ढगफुटी सदृश पाऊस, विजांच्या कडकडाटासह आपल्याला हा पाऊस, ढगफुटी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच नाशिक, इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार असा पाऊस पाहायला मिळणार आहे। तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो, पावसाचा जोर आपल्याला काहीसा कमी झालेला पाहायला मिळतोय। मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला भाग बदलत काही ठिकाणी पाहायला मिळत आहे। तसेच मित्रांनो, विदर्भात देखील आपल्याला मध्यम ते हलक्या अशा पावसाची हजेरी आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज या ठिकाणी आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी, मुंबई या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळत आहे। या ठिकाणी अक्षरशः ढगफुटी पाऊस होणार आहे। तर राज्याच्या उर्वरित भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलका पाऊस पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, आपल्याला पावसाचा जोर हा 28 सप्टेंबर पासून कमी होताना पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी आपल्याला 26-27 सप्टेंबर रोजी म्हणजे पुढील 48 तास आपल्याला या ठिकाणी पावसाचा जोर हा कायम राहण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलेलं नाही, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, म्हणजे आपला व्हिडिओ अजूनही शेतकरी मित्रांपर्यंत रेकमेंड होत असतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।